इथेच शिवराय बाजीप्रभू देशपांडेंना पहिल्यांदा भेटले होते. हजरत सुलतान मोहम्मद पाशा साहेब दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी हिरकणी खाऊन आत्मघात करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची नैसर्गिक तटबंदी आणि राखटपणा पाहून याला नाव दिलं होतं विचित्रगड. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला एक अत्यंत महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडा पाहायला. 7:10 मिनिटात आम्ही ट्रेक सुरू करतोय. इथे तिकीट काढायचा असा ऑप्शन होता. आय थिंक पण कोणी नाही येते, आम्ही विदाऊट तिकीट चाललो आहे किल्ल्यावरती. आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे आणि अजून चढलोही नाही जास्त. आणि मस्त सनराईज झाला आहे. लय भारी सुरुवात एकदम ट्रेकची. आता इथून 3 फोटो निघतील वेगवेगळ्या प्रकारचे. आणि पोस्ट मात्र एक माणूस करेल जे लगेच ही 2 माणसं रिपोस्ट करतील फक्त. लय भारी आहे. पहिला टप्पा झाला आहे, दुसरा टप्पा सपाट आहे आणि तो आहे तिसरा टप्पा जो चढाईचा आहे. आम्हाला 15 मिनटं झालेत. अजून आय थिंक जवळपास 45 मिनिट्सची चढाई बाकी आहे. सरळ चढाई आहे, वाट सरळ आहे, काही तुम्हाला जास्त आढेवेढे घेण्याची गरज नाही आहे. आमचं आता आय थिंक आधी चढाई झालं असावी, अजून खरी चढाई बाकी आहे. कंटिन्युअसली टेक न करण्याचा तोटा हा आहे की दम लागतो. एका सिम्पल ट्रेकला पण ते बेंचेसची पण सुविधा आहे मध्ये बसायला. बसलो नाही आहे पण आहे सोय. रोहिडा किल्ल्याच्या मार्गावर जाताना इथे या गुहा आहेत. खोदलेल्या नाही आहेत पूर्णपणे, पण कातळातल्या इथे गुहा आहेत. इंटरेस्टिंग. हा आहे पहिला दरवाजा. अजून पोहोचलो नाही आहे. 1 तासात आम्ही पोहोचलो आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. सध्या यावर कोणतंही शिल्प किंवा नक्षीकाम शिल्लक राहिलं नाही. हा किल्ला आदिलशाहीकडून स्वराज्यात आला. त्यानंतर काही काळ मोगलांकडे राहिलेला हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला होता. एक देवडी आहे, त्यामध्ये कदाचित गणेशाचं गणपतीचं मंदिर असावं किंवा काय. आणि हा इथून दिसणारा व्ह्यू आहे. हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा. त्याच्या बाजूला गजमुखाचे अवशेष दिसतात. दुसरा दरवाजा इथे गजमुख आहे. इथे म्हणजे हत्तीचं शिर आहे, सिंह आणि शरभ शिल्प आहेत दरवाजावरती. हा आहे दुसरा दरवाजा. ह्या दुसऱ्या दरवाजा इथे याची खासियत अशी आहे की तुम्ही इथून इथे आलात की तुम्हाला इथे बारमाही पाणी असलेली पाण्याची टाकी दिसेल आणि ही इथे कातळात कोरलेली आहे. आणि इथून परत आपण पुढच्या दरवाजाकडे. हे त्या टाक्यासाठी पाणी जाण्यासाठी आहे किंवा हां कदाचित पाणी जाण्यासाठी असं ना तिथे. आणि तो आहे महादरवाजा. हा तिसरा दरवाजा मोहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे. आम्ही मुख्य दरवाजापाशी आलो इथे. आणि याचे तिथे गजमुख आहेत बाजूला आणि इथे शिलालेख आहेत ज्यांचा इथे फारसीमध्ये शिलालेख आहे आणि इथे देवनागरीमध्ये. याचा अर्थ असा होतो की इथे देवनागरीत हजरत सुलतान मोहम्मद पाशा साहेब कारकिर्दीत विठ्ठल मदलराव हवालदार किल्ले रोहिडा असा मजकूर लिहिलेला आहे. दरवाजाच्या मजबुतीसाठी वापरलेले दगडी भाग अजूनही शाबूत आहेत. हे आहे किल्ल्यावरचं हनुमानाचं मंदिर, ज्यात सुबक प्रतिमा ठेवण्यात आली आहे. आम्ही सर्जापूरच्या इथे आहोत आणि याची खासियत अशी आहे की हा जो मला खांब दिसतोय ना, सर्जा बुर्जावर एक गोलाकार खांब दिसतो जो सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. पण त्या काळी यावर छप्पर होतं असं सांगितलं जातं. इथून दिसणारं दृश्य मनाला थक्क करणार आहे. एक ना चोर दरवाजा आहे असं म्हणतात.
हा चोर दरवाजा आहे की नाही याबाबत इतिहास अभ्यासकांना शंका आहे. चोर दरवाजाच्या बाजूला असलेलं एक पाण्याचं टाकं आहे. जायला खाली उतरायला पायऱ्या पण आहेत मस्तपैकी. कुठला बुरुज आहे? वाघजाई देवीचकडचा बुरुज आहे. वाघजाई बुरुज आहे. हा महत्त्वाचा बुरुज आहे कारण याचं बांधकाम खूप भक्कम आहे आणि टिकलं आहे. गडावर एकूण 7 बुरुज आहेत. त्यापैकी वाघजाई आणि शिरवले हे 2 बुरुज अत्यंत भक्कम आहेत. भुंगा जंगे आहेत. या जंगीचा काही सेन्स म्हणत नाही. पहिला कुठला अँगल दिसत नाही आहे. देवडे आहेत, जंगे आहेत. जंग बुजलेले आहेत. इंटरेस्टिंग. इथे मशाल लावण्यासाठी किंवा काहीतरी टांगण्यासाठी अडकवण्यासाठी जागा आहे. ऑब्झर्व केलेली गोष्ट इथे हे 2 भाग दिसत आहेत तुम्हाला. ही तटबंदी नवीन बांधलेली आहे कारण का ह्या तटबंदीच्या ज्या जंग्या आहेत त्या पूर्णपणे बुजलेल्या आहेत. ओके, म्हणजे ही मूळ तटबंदी होती आणि नंतरची ही तटबंदी बांधलेली. मी आता रोहिडा किल्ल्यावरच्या वाघजाई बुरुजाकडे आहे. रोहिडा किल्ल्याचा इतिहास मी सांगेल तुम्हाला थोडक्यामध्ये. हा किल्ला 1656 पर्यंत आदिलशाही इकडे होता आणि कारण का त्याचा जो शिलालेख आहे 3ऱ्या दरवाजावरती, त्या शिलालेखानुसार तो 1656 पर्यंत आदिलशाहीकडे असावा आणि मग तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला तेव्हा इथेच शिवराय बाजीप्रभू देशपांडेंना पहिल्यांदा भेटले होते. राजांच्या रत्नपारखी नजरेने बांदलांचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य ओळखलं. या लढाईनंतर बाजीप्रभू आणि बांदल सैन्य स्वराज्याच्या कार्यात सामील झाले. महाराजांनीच रोहिडा किल्ल्याला विचित्रगड हे नाव दिलं. रोहिडा किल्ल्यावरती ही टाकी आहेत, ही खूप खास आहेत कारण यांची रचना अशी आहे की तुम्ही तिथे पण बघू शकता. तिथे पण टाका आहे, इथं पण एक आहे टाकं, वरती पण असं कदाचित तिथे पण टाका आहे. यांची खासियत अशी आहे की एक टाकं भरलं की त्यातलं पाणी त्याचं पर्क्युलेट होऊन किंवा पुढे जाऊन दुसरं टाकं भरतं, त्यानंतर तिसरं, अशी रचना आहे याची. तर हे आहेत इथली टाकी. आमचे रिपोर्टर शिवा जंगम यांनी सांगितलं की वरती पण 3 टाकी आहेत. मी गेलो नाही आहे वरती, पण आम्ही त्यांच्या रिपोर्टवरती विश्वास ठेवतो आहे. आणि इथे खालती 2-3 आहेत टाकी अजून. हे टाके कनेक्टेड आहेत कारण का तुम्ही तिथे पाहू शकता, ते दिसतंय की नाही? हा दिसतंय व्हिडिओमध्ये. पाणी जाण्यासाठी जागा आहे त्या टाक्याला, इथे होल आहे. 1665च्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला, परंतु 13 जुलै 1671 रोजी शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. 1700 मध्ये भोर हे संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळालं आणि हा किल्ला संस्थानाच्या अधिपत्याखाली राहिला. पश्चिमेकडील तटबंदीजवळ तुम्हाला चुन्याच्या घाणाचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतील. त्या काळी अशा प्रकारे बैल जोडून हा घाणा वापरला जायचा आणि गडाचे बांधकाम केले जायचे. 1707 मध्ये जेव्हा शाहू महाराजांची मोगलांकडून सुटका झाली तेव्हा शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात गृहयुद्ध सुरू झालं. तेव्हा शाहू महाराज की ताराराणी यापैकी कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्न भोरचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांना पडला. या पेच प्रसंगात असताना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी हिरकणी खाऊन आत्मघात करून घेतला. त्यानंतर 1707 मध्ये शाहूंनी स्वतः जातीने गडावर येऊन शंकराजींचा मुलगा नारोशंकर याची त्यांच्या जागी नेमणूक केली. पुढे संस्थान विलीन होईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता. नक्की शिरवले बुरुज पाहून आम्ही आता पुढे चाललो. पुढे काय वाटतं की मंदिर आहे आणि आमच्या इथून गडपेरी संपेल. लेट्स सी. ही आहेत रोहिडा किल्ल्यावर सापडलेली त्या काळातल्या भांड्यांचे अवशेष. गडाच्या माथ्यावर रोहिड मल्लाचे मंदिर आहे, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष आहेत. 7 वाजता पोचलेलो आपण की 7:50ला पोचलेलो? 7:50ला वरती पोचलो होतो, म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजता. 1.5 तास झाला आम्हाला फिरून. बरेच व्हिडिओज काढलेत, फोटोज काढलेत आणि मग आता आम्ही बॅक टू बेस चाललो. आता आम्ही खाली उतरू
आणि गाडीत बसू आणि भूर भूर नाही भोर आणि मग तिथून भूर. हा गड फक्त भक्कम दगडांमुळे टिकून राहिलेला नाही, तर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेची स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि शंकराजी नारायण यांचे बलिदान यामुळे अजूनही ताठमानेने उभा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू लवकरच. जय शिवराय.